तर आम्ही अमोल सावंतच्या घराकडनं पेडणे ब्रिज क्रॉस करतोय। अमोल सावंत पण येणार होता, पण तो काजूच्या व्यवसायामध्ये बिझी आहे। त्याचा सीझन आहे, त्याचा घरगुती झाडं आहेत त्यांची, त्याच्यामुळे तो आला नाही। सो प्रथमेशचा इथे नंबर आहे आणि आपल्या बरोबर प्रथमेश आहे। नमस्कार प्रथमेश, कसा होता सीझन ओल्या काजू करायचा? बेस्ट। आणि कसा रिस्पॉन्स होता लोकांकडून? आणि आपल्याला नाश्त्याला काय आणलं बघा। कसं आहे मित्रांनो, मजेत नाश्ता मित्रा, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण कोस्टल ट्रिपला असं म्हणता नाही येणार, पण एक कोकण टू मुंबई ट्रिपला आपण सुरुवात करत आहोत। या ट्रिप दरम्यान आपल्या ज्या कोकणातले छोटे छोटे व्यावसायिक आहेत ते जास्तीत जास्त प्रमोट करण्याचा किंवा फिशिंगचे, क्रॅब कॅचिंगचे व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। असं करत करत आपण म्हणजे मालवण पासून ते मुंबईपर्यंत असं अंतर कापणार आहोत। अजून कुठलाही असा प्लॅन नाही आहे की हा व्हिडिओ करायचा आहे, तो व्हिडिओ करायचा आहे, फक्त 2 व्हिडिओ शेड्यूलमध्ये आहेत। तर त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ। या डेली व्लॉगमध्ये तर तुम्हाला या रोड बद्दलची माहिती किंवा इतर ठिकाणाची माहिती ही देण्यात येईल, पण त्याचे डिटेल व्हिडिओ म्हणजे ज्या व्यावसायिकाकडे आपण जाणार आहोत त्याचे डिटेल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर येणार आहेत। सो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, भद्रकाली माते की जय। चला तर आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। आपला जो पहिला हॉल्ट आहे तो आहे जवळजवळ अक्षय नेरुरकरकडे, म्हणजे जवळच आहे आपल्याकडे, एक 10-15 किलोमीटरवर विरण गाव आहे, तिथे अक्षय आपल्याला जॉईन करतोय। आणि आपण आज बघूया, हा आमच्या आचरा मालवण रोडला पहिलाच पेट्रोल पंप झालेला आहे। आज उद्घाटनाचा दिवस आहे, सो बघूया आज इथे पेट्रोल मिळतंय का आपल्याला। तर नव्याने चालू झालेलं पेट्रोल पंप कालच संध्याकाळी सुरुवात केली यांनी, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊया आपण। हा पेट्रोल पंप आहे, हा आपला मालवण आचरा जो रोड आहे किंवा मालवण देवगड जो रोड आहे तो ओझर या ठिकाणी हा पेट्रोल पंप आहे। पुढे ओझर तिठा आणि इथे हा पेट्रोल पंप, पुढे या ठिकाणी आचरा। तर 4200चं पेट्रोल टाकून आपण टाकी आज फुल केलेली आहे। बघूया आज गाडी काय एव्हरेज देते। चला श्री रामेश्वराय नमः, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर मित्रांनो, आता ड्रायव्हर चेंज झालाय, चिपळून आलेला आहे। आपण आहोत विरण बाजारपेठेत आणि या ठिकाणी अक्षय नेरुरकर आपल्याला जॉईन झालेले आहेत आणि त्या पुढचे काही दिवस आपल्या बरोबर आहे जोपर्यंत ट्रिप होते। तर अक्षयचं चॅनल आहे मालवण विरण बाजारपेठ, बरोबर ना? आणि त्याच्यावर आता एक्सक्लुझिव्ह सगळ्या बाजारपेठेचे करतोय। कुठल्या कुठल्या केल्यास तू? देवगड मधले देवगड तळे बाजार झालो, ओके, त्यानंतर आचरा झालो, अच्छा, कट्टा झालो, ओके, काल कुडाळ झालो, अच्छा, त्यानंतर बाकीचे असे चौक्या पण झालो, त्याच्यानंतर परोड्यातलो पण झालो। आणि चांगला रिस्पॉन्स मिळतोय लोकांना, आपल्या गावचा बाजार बघायला मिळतोय चांगला। सिंधुदुर्ग झाल्यानंतर मी तिकडे रत्नागिरी साईडचे सगळे बाजार करतात, संगमेश्वर वगैरे ते पुढचे। चलो तर पुढे निघूया, आपण मार्गक्रमण करूया। गणपती बाप्पा मोरया। तर आम्ही अमोल सावंतच्या घराकडनं पेडणे ब्रिज क्रॉस करतोय। अमोल सावंत पण येणार होता, पण तो काजूच्या व्यवसायामध्ये बिझी आहे, त्याचा सीझन आहे, त्याचा घरगुती झाडं आहेत त्यांची, त्याच्यामुळे तो आला नाही। आता गेल्या वर्षी आपण जी ट्रिप केलेली, सॉरी आम्ही वडापाव खातोय म्हणून बेकार आला, गेल्या वर्षी आपण ट्रिप केलेली तेव्हा अमोल सावंत होता आणि आशिष नाटककर, आम्ही 2 जण होतो। बैलगाडा शर्यत देखील आहे। तर आता आपण कणकवलीमध्ये हायवेला लागलेलो आहोत आणि हायवेचे काही थोडक्यात अपडेट्स देखील मी देणार आहे।
जस्ट बिकॉज ऑफ आपण नॅशनल आत बाहेर करणार आहोत. नॅशनल हायवे नंबर 66 मुंबई गोवा ज्याला म्हणतात. मित्रांनो, तुम्ही जर गावाला यायचा प्लॅन करत असाल तर आता कुठल्याच हायवेने जाऊ नका. तुम्ही मुंबई गोवा याच हायवेने या, सरळ वडखळ बिडखळ सगळं करत करत या. मी म्हणेन की अगदी 30% काम बाकी आहे. बाकी रोड झालेला आहे. जर तुम्ही 60, 70, 80च्या स्पीडला जर गाडी चालवत असाल तर बेस्ट रोड तुमच्यासाठी आहे. त्याच्यावर जर चालवत असाल तर थोडंसा बंप आहेत रस्त्याला, तर त्याची काळजी घ्या. पण रोड व्यवस्थित झालेला आहे. तळेळे क्रॉस झालाय आपला. आणि जर इथे तळेकर असेल तर तळेकरला देखील आपण भेट देऊया. चला. तर पुढे राजापूरकडे जाताना थोडा वेळ या ठिकाणी थांबलो आहोत. तळेचा ब्रिज संपल्यानंतर रॉयल कोकण फूड प्रोडक्ट्स प्रथमेश तळेकरचं शॉप आहे. आपण ओल्या काजूकराचे याच्याबरोबर व्हिडिओ बनवतो बऱ्याच वेळा. आणि सध्या आता देवगड हापूस देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोन कॉलवर तुम्हाला घरपोच मिळेल. ओले काजूकर संपलेले आहेत. आतमध्ये जाऊन आपण प्रथमेशला भेटू. तर हा आहे प्रथमेश तळेकरचा नंबर, रॉयल कोकण प्रोडक्ट्स. नमस्कार प्रथमेश. नमस्कार. कसा होता यावर्षी ओल्या काजूकराचा सीझन? मस्त. दरवर्षी नवीन कस्टमर ऍड होत जातं. अच्छा, चांगला रिस्पॉन्स आहे. बेस्ट. आणि आता काय परिस्थिती आहे ओल्या काजूकराची? आता ओला काजू तर संपलेलाच आहे. ओके. आता पुढच्या वर्षीची ऑर्डर घ्यायला आपण चालू करू. नक्कीच. तर आपल्या व्हिडिओमध्ये आपले हे जे सगळे प्रोडक्ट आहेत, कोकणी प्रोडक्ट आहेत, ते तर आपण दाखवलेलेच आहेत. ज्यांना हवे असेल तर खाली आलेल्या नंबरवर तर घेतीलच. आता सीझन मध्ये काय चालू आहे? आता सध्या आपल्याकडे आंबा चालू आहे. ओके, दाखवशील जरा आंबा? आपण इथे बघू शकता. हापूस आंबा हा देवगड हापूस आहे. ओके. छोट्या साईज मध्ये अवेलेबल आहे सध्या आपल्याकडे. अच्छा. मी असं ऐकलं की छोट्या साईज मधला आंबा खराब होत नाही करू. त्याच्यामुळे आपण छोट्या साईज मधलाच आंबा देतो मोस्टली. अच्छा. 6 डझनची पेटी आहे. म्हणजे 5 डझनचा बॉक्स आहे, पण त्यामध्ये 6 डझन बसतात. ओके. साईज आहे. साधारणतः 150 ते 160 ग्रामचं फळ असं. अच्छा. आणि काय डझनाचा रेट आहे आता सध्या? डझनाचा 500 रुपये हा रेट आहे. ओके. इथे मुंबई पुण्यामध्ये पाठवता तुम्ही? हो, मुंबई पुण्यामध्ये. आणि मोस्टली आपण लक्झरीने पाठवतो. म्हणजे प्रायव्हेट ज्या बसेस असतात त्याने एक तर फास्ट डिलिव्हरी होते आणि व्यवस्थित जातो. कारण कुरिअर मध्ये व्यवस्थित हाताळला जात नाही बॉक्स. बरोबर. तर त्यामुळे आपण बस पार्सल करतो. बसला इथे टाकला की दुसऱ्या दिवशी तिकडून कलेक्ट करायचं. तुम्हाला सकाळी हायवेला जाऊन कलेक्ट करावं लागतं. आणि त्याचे चार्जेस सुद्धा ट्रान्सपोर्टचे कमी असतात. आणि काय रेट चालू आहे सध्या? आता याचा रेट आहे आंब्याचा जो 500 रुपये डझन, आणि आपण 5 डझनचा जो बॉक्स पाठवतो त्याचा 120 रुपीज प्राइस आहे. ओके. आणि डोंबिवली आणि ठाण्यासाठी 200 रुपये. म्हणजे 500 प्लस 200 ट्रान्सपोर्टचे चार्ज. ओके. सो बघा मित्रांनो, देवगडी फळ आहे, खूप चांगलं आहे. नक्की तुम्ही खाली आलेल्या नंबरवर ऑर्डर करू शकता. थँक्यू सो मच प्रथमेश. थँक्यू. तर प्रथमेशने खास भेट दिली आपल्याला देवगड बिटकी, जी मला खूप आवडते. आणि आपण ही बिटकी घेऊन आता मुंबईला प्रवास करणार आहोत. बंद करा आवाज बंद कर. मित्रांनो, ही खाडी क्रॉस करून, म्हणजे जी काय नदी असेल ती, आपण सिंधुदुर्गातनं आता रत्नागिरीत एंटर झालेलो आहोत. इथपर्यंतचा रोड एकदम मखन, एकदम चांगला. इथून टिल रत्नागिरीपर्यंत रोड चांगलाच आहे. मध्ये छोटी मोठी कामं चालू आहेत. तर आता इथून आपण राजापूरला जाणार आहोत. आणि राजापूरमधनं आपण जाणार आहोत ते सुनील माळीकडे. बरोबर ना? येस. सुनील माळीकडे कुक्कुटपालनचा आजचा पहिला व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर आता आपण हायवे सोडून नाटे रोडला लागलेलो आहोत. नाटे रोड मध्ये हरडी आहे. तिकडून तिकडून आपल्याला जायचंय भू गावामध्ये, सुनील माळीकडे. तर जर जमलंच तर कोस्टल रोडने पण आपण पुढे जाऊ शकतो. बघू कुठून जे जवळ पडतं ते. तर मित्रांनो, आपण सुनील माळीला भेटलेलो आहोत. सुनील माळीचं युट्यूब चॅनल आहे. आपल्या चॅनलचं नाव काय? सुनील माळी ब्लॉग. तर हा जो व्हिडिओ आहे तो आपण डिटेलमध्ये देखील बनवलेला आहे. आता डेली ब्लॉगमध्ये आपण जस्ट सुनीलची ओळख करून देतो, पण या कुक्कुटपालनाविषयीची, म्हणजे गावठी कोंबड्याची माहिती आपण आपल्या डिटेल व्हिडिओमध्ये येणार आहे. तर ती तुम्ही नक्की बघा.
डेली ब्लॉगमध्ये जस्ट मी तुम्हाला सुनीलची ओळख करून दिली आणि आपल्याबरोबर सुनीलचे बाबा देखील आहेत. नमस्कार बाबा. ज्यांनी बरेच वर्ष BST मध्ये नोकरी केली आणि आज गावाला येऊन तुम्ही ते सेटल झालेलात. हो 13ला रिटायर झालो. ओके. आणि आता सध्या सुनील देखील तुमच्या बरोबर आहे इकडे. सुनील माझ्याबरोबर आहे. कसं वाटतंय मुंबई सोडून गावाला आल्यानंतर? मुंबई सोडून गावचं जीवन हे फार सुंदर आहे. बरोबर. गाव आमचा कोकण म्हणजे एक स्वर्गच आहे. नक्कीच काका नक्कीच. आणखी मुलाने अशी प्रगती करीत राहावी आणि स्वतः कॉम्पिटिशन मध्ये असं उतरायला पाहिजे की मला पुढे असलेल्या माणसाच्या आणखीन 2 पावलं पुढे जायचं. नक्कीच नक्कीच. मला मागे राहायचंय म्हटलं तर काही होणार नाही. बरोबर अगदी बरोबर. हो नक्कीच. सो खूप नाही खूप छान माहिती आपल्याला सुनील दादाने ऑलरेडी दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघा. तो व्हिडिओ लवकरात लवकर आपण तुमच्यासाठी प्रदर्शित करू. तर आता आपण सगळी माहिती घेऊन जेवायला चाललोय. जेवणाच्या अगोदर तोंड गोड केले जाते. राजापूरचे हापूस. राजापूरचे हापूस ते पण मोठ्या पेंटखेळ्यातले. आणि कसं आहे इकडचं जे क्लायमेट आहे ते वेगळं आहे. बरोबर. ओळखतं का? अरे थँक्यू. गावागावामध्ये पोचलेला माणूस आहे आमचा. मालवणीला काकाने एक मायाची भेट दिली आपल्याला हापूस आंबे. थँक्यू सो मच काका. थँक्यू. यांना आम्ही लाडाने काकाच बोलतो. म्हणजे जितू काका म्हणतो. त्यांचं नाव आहे जितेंद्र खानविलकर. अच्छा. गावातले सगळे मंडळी मोठे लहान सगळे काकाच म्हणतात. आणि तेही तुला माहित कसं पडलं काय देव जाणे देव बरे करो. बरोबर आहे ना. पण एकदम भारी व्यक्ती आहे. काल जे आपण आणले ना मधमाशांचे तर यांच्यामुळे आपण ते शक्य करता आलं आपल्याला. थँक्यू सो मच. येऊ परत. ओके चलो. तर आम्ही ही ट्रिप करत असताना अशा अनेक छोट्या छोट्या गावांमधनं फिरतोय. सो खूप भारी वाटतंय ना. मस्त. हेच जर आपण बघितलं नाही तर कुठे अजून बाहेर भारतात फिरायला जाणार. हे बघायचं बाकी आहे. कोकण तू सोडूनच दे. कोकण मध्येच नुसते फिरलास ना तरी अख्ख्या आयुष्य तुमचं संपादन आहे. तेवढा फिरण्यासारख्या भरपूर आहे. आता किती सुंदर सुंदर गाव आहेत. हो जबरदस्त. तर वाजल्यात 4 आणि आपली जेवणाची वेळ झालेली आहे. स्वतः आपण कुठल्या हॉटेलमध्ये आहोत? हॉटेल प्रयाग सोलगावला राजापूर तालुक्यामध्ये नामांकित व्यक्ती आहे. दादांचं हॉटेल. दादा तुम्ही शिक्षक आहात स्वतः? अच्छा. पूर्ण वेळ हॉटेल आणि आपला रूम पण आहे ते आपण नंतर बघूच. पण हा आता रोड आहे तो कुठला रोड आहे? हा आहे रत्नागिरी राजापूर रोड आहे. अच्छा. रत्नागिरी राजापूरला लागून पावस मार्ग आहे. सोलगाव आहे. सोलगाव मध्ये प्रयाग हॉटेल. आता आपण जेवून घेऊया आणि मग दादांच्या रूम्स बघूया आपण. तर दादा आता हॉटेल जे आपलं रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंट बरोबर आता आपण स्टे पण चालू केलेले आहे. पण आता या रोड मला माहिती नाही हा रोड कुठे जातो काय जातो. पण इथे पर्यटक येतात का आणि आलेत तर कशासाठी येतात? हा रोड आहे राजापूर रत्नागिरी जो पावस आहे. आम्ही याला पावस मार्गे रोड म्हणतो. ओके. पुणा आणि कोल्हापूर येणाऱ्यांना गणपतीपुळ्याला जायला. अच्छा. आणि इथे कशेळी आंबोळगड. ओके. जे बीच आहेत. अच्छा. त्या बीचला जायला सगळ्यात जवळचा मार्ग. अच्छा. म्हणजे इथून बीचला पण जाऊ शकतो. किती किलोमीटर आहे इथे सगळं? आता आंबोळगड असं 20 किलोमीटर आहे. कशेळी 12 किलोमीटर. ओके. सगळे 12 मिडल आहे. ओके. आपण मध्ये आहोत. तर तुमच्याकडनं ही जी पर्यटन स्थळ आहेत बाजूला कातळ शिल्प पण आहेत. होय होय. कातळ शिल्प इथे आहेत. ओके. त्याला आपल्या गव्हर्नमेंटचं त्याला संरक्षण सुद्धा आहे. ओके. आणि जास्त कातळ शिल्प पाहण्यासाठी जे लोक येतात ओके त्यांची राहायची व्यवस्था इथे व्हावी. अच्छा. आणि पर्यटकांची व्हावी या दृष्टिकोनातून हे मी सुरू केलं. कातळ शिल्प येणाऱ्या लोकांची मागणी होती. अच्छा. आणि 5 किलोमीटर आतमध्ये 3 किलोमीटर 2 किलोमीटर आतमध्ये अशी ती कातळ शिल्प आहेत. कारण इथे पाणी सुद्धा मिळायचं नाही. ओके. तिथे राहण्याची आणि खाण्याची जेवणाची सगळी व्यवस्था. वा मस्त. स्पेशियस रूम विथ AC विथ टेलिव्हिजन अँड बाथ एरिया. सुपर. सगळ्या अम्युनिटीज तुम्हाला इथे आल्यानंतर मिळतील. बॅक साईडला काय? बॅक साईडला पण स्पेस थोडा. ओके. या ठिकाणी गार्डन वगैरे करायचं आहे. काम चालू आहे सगळं. ओके. सो स्टेची एक खूप छान व्यवस्था आहे. AC रूमच आहेत सगळे. AC आता केलंय. मस्त. तर तुम्हाला या ठिकाणी पर्यटनासाठी यायचं असेल
तर नक्की खाली आलेल्या नंबरवर दादांशी संपर्क करा. ओके, सर्कल लागेल, सर्कल राईट. चलो दादा, जेवण खूप छान होतं. नक्की पुन्हा कधी या बाजूला आलो तर नक्की आम्ही येऊ. स्टे साठीच येऊ, म्हणजे आजूबाजूचा परिसर देखील आपल्याला एक्सप्लोर करता येईल. खूप खूप धन्यवाद सुनील माळी. मी बऱ्याच वेळा बोलताना विनायक माळी तोंडात नाही, पण आज मी खूप सांभाळून सुनील माळी करत होतो. खूप चांगलं काम तू करतोयस, त्याच्याबद्दल तुला पुन्हा शुभेच्छा. आणि खूप चांगला आदर तिथ्य तू दिलंस, तू काय तुझ्या फॅमिलीने सगळ्यांनी दिला, त्याबद्दल धन्यवाद. आता आम्ही या मार्गे सरळ रत्नागिरी. आता नेक्स्ट टाइम आल्यानंतर माझ्याकडे नक्की यायचं आहे. नक्की नक्की आणि जेवायला पण वेल प्लॅन करून येऊ. ऍक्च्युली हा खूप फास्ट झाला. काल रात्री मी त्याला सांगितलं की उद्या आम्ही येतोय, एवढ्या फास्ट. तेव्हा मी राजापूरला होतो, येस येस, वेस्टेज वगैरे घेत होतो. पण एक तुला सांगतोय, राजापूरमध्ये आहे ना, त्या तालुक्यामध्ये भरपूर बघण्यासारखं आहे. नक्कीच एवढं बघण्यासारखं आहे ना, कारण मिडल मध्ये एक तर तुम्ही लांजा साईडला पण जाऊ शकता, रत्नागिरी साईडला, त्याचबरोबर देवगड. आणि कसं आहे की रत्नागिरी टुरिझमच्या बाबतीत डेव्हलप झालंय, मालवण झालेलं आहे, मधले पट्टे होणं बाकी आहे. होणं का महत्वाचं आहे, कारण पर्यटकांना मुळात ह्या गोष्टी माहिती नाहीयेत. तर युट्यूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. 3 ते 4 आहे ना बीच आहेत. एक तर वाडा तिवरे, बरोबर, तो बीच कोणालाच माहित नाही अजूनपर्यंत. दुसरं म्हणजे आंबळगड बीच आहे, बरोबर, वेत्ते एक बीच आहे, कशेळी. हे 4 पॉइंट आहे ना असेच, आणि एकाला एक असं कनेक्ट केलं ना, एक ब्रिज बनवला फक्त फिरण्यासाठी. तरी एशियामध्ये किंवा वर्ल्ड मध्ये सगळ्यात मोठं बीच म्हणजे सी व्ह्यू एक नंबर होऊ. नक्कीच नक्कीच. जुळे बीच पण आहे तिथे. नक्कीच नक्कीच. त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच. येस, क्या नजारा है. एक नंबर स्पॉट, जबरदस्त. भारी ना, एक नंबर. म्हणून कोकणाला स्वर्ग म्हणतात. तसाच पॉइंट आहे. इथे गणपती मंदिर आहे, आता त्याचं जीर्णोद्धार केलं वाटतं. हो, छान. झरी विनायक. भाटे बीच क्रॉस केलं सांग. भाटे ब्रिज क्रॉस करून आता आपण पुढे आलो आहोत, रत्नागिरी सिटी. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही आहोत कुठे. थोड्या वेळात कळेलच तुम्हाला की आम्ही कुठे आहोत. समुद्राचा आवाज येत असेल तुम्हाला. समोर अक्षय. मित्रांनो, रत्नागिरीवरनं डायरेक्ट आपण या टेंटकडे झोपायला आलेलो आहोत. हे कॅम्पिंग केलेलं आहे. कोण आहे कॅम्पिंगमध्ये सकाळी कळेलच, बरोबर ना. सकाळी उठल्यावर दाखवूया इथे कोण कोण आहे. सकाळच झाली, आता 4 वाजले. 4 वाजलेच आहेत. आम्ही इथे का आलो आहोत, कसे आलो आहोत. बाजूला बघा समुद्र आहे. झोपूया ना, तुला गाडी चालवायची ना. चल, आमचा टेंट आहे. सुप्रभात मित्रांनो. जसं मी तुम्हाला काल सांगितलं की आम्ही काल टेंटमध्ये कसे काय आलो, तर झालं असं की रत्नागिरीवरनं डायरेक्ट जे आपले KXAचे मेंबर आहेत त्यांनी सगळ्यांनी कॅम्पिंग केलं. अचानक भयानक हा प्लॅन झाला आणि आम्ही रत्नागिरीवरनं डायरेक्ट वाया गुहागर आम्ही या ठिकाणी आलो आणि इथे मस्तपैकी कॅम्पिंग केलं. काल 2 रावस आपल्याला कॅच झाले, ते फिशिंगच्या व्हिडिओमध्ये दिसतीलच तुम्हाला. आणि मागे मस्त नसतं दाखवतो तुम्हाला. तर ही समोर जी बोट आहे ही रोरो सर्व्हिसची बोट आहे, म्हणजे या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्याला. नंतर आपण जाणारच आहोत या मार्गे पुढे, तर आपण देखील बोटमधूनच गाडी टाकून जाणार. आपला पुढचा प्रवास चालू झालेला आहे अंजनवेल टू दाभोळ, वाया दाभोळ मुरुड आपण चाललेलो आहोत. आणि इथून आता आपण फेरीने चालणार आहोत. फेरी बोटमध्ये गाडी टाकून दाभोळ बंदरावर जातो. येस, दाभोळ बंदरावर जाणार आहोत. धोपे दाभोळ.
किती होतं तिकीट? 220. असं तिकीट आहे 180 + 20. वाह क्या नजारा है, धमाल. बाय बाय. क्रॉस करून आलो आहोत ते दाभोळला आणि इथून आता आपण जाणार आहोत ते मुरुड. आणि इथे एक जुनी मस्जिद लागते, त्याचं स्ट्रक्चर आहे. पुढे होती ना ती मस्जिद? नाही मागे गेली का? त्या बाजूला गेली होती. तर आता आपण मुरुडला आलो ना राकेशकडे. राकेशला नंतर इंट्रोड्यूस करतो आणि त्याचंच हे हॉटेल आहे राकेश शिंदेचं. आणि आपल्याला नाश्त्याला काय आणलं बघा. तर आपण मुरुड तालुक्यामध्ये, मुरुडच्या थोडं पुढे आल्यानंतर मजगाव लागलं आणि आपल्याबरोबर आहेत दादा. आपलं युट्यूब चॅनलचं नाव काय? राकेश शिंदे. सो राकेश शिंदे यांच्या चॅनलचं नाव आहे. आणि पुढे तर आपण त्यांच्याबरोबर स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहोत, तो देखील तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे त्यांचं हॉटेल आहे, हॉटेल श्री प्रसाद. सो हे व्हेज हॉटेल आहे, जेवण बिवण सगळं, नाश्ता बिष्टा सगळं मिळतं. ओके. आणि हा जो नाका आहे ह्याला काय म्हणतात? काय? उसरोली टेम. तो तुम्ही मुरुडवरनं अलिबागला जाताना ना, मुरुडवरनं अलिबागला जाताना उसरोली टेम लागतं आणि तिथेच हे हॉटेल श्रीप्रसाद आहे. आम्ही इथे नाश्ता केला, सुपर टेस्टी नाश्ता. तर कधी मुरुडवरनं प्रवास करत असेल तर नक्की इथे थांबा. आता किती मिळाले बघा? सगळ्यांचे मिळून एवढे झाले आतापर्यंत. तर आपण आलो आहोत जंगलामध्ये. इथे खेकडे पकडण्याचं काम चालू आहे. इथे आपलं जेवण शिस्त आहे आणि हा व्हिडिओ नक्की बघा, एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. काय म्हणतो? जबरदस्त. कसा वाटला एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स मस्त होता. आता मिळाले तसे कुठले पण भरपूर मिळाले. चिंबोरी मिळाली होती मोठी कटिंग बोर्ड घेतली आणि जंगलामधला कटिंग बोर्ड. ज्या काकांनी जंगलामधली हे पण आणलेत, पत्रावळ्या. तर मित्रांनो, असा होता आमचा मुरुडपर्यंतचा प्रवास. आता यापुढे आम्ही मुरुड ते मुंबई असा प्रवास करणार आहोत. सूर्य मावळतीकडे चाललेला आहे. त्यामुळे आता या प्रवासात तसं दाखवण्यासारखं काही नाहीये, पण जे मध्ये मध्ये जे आपण व्हिडिओ म्हणजे फिशिंगचे व्हिडिओ
त्याच्यानंतर क्रॅब कॅचिंगचे व्हिडिओ स्पेशल बनवलेले आहेत, ते देखील तुम्ही नक्की बघा. आणि आम्ही पुन्हा एकदा ट्राय करतोय की पावसाळ्याच्या अगोदर अजून एक अशी ट्रिप करायची. तर मित्रांनो, हा जर सफर किंवा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.